ते कृषी संदर्भात भेट घेतली असं सांगितलं जातं. पहिल्या प्रथम महाराष्ट्राचं उत्तुंग नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये एक नेतृत्व जे भविष्य काळामध्ये काम करणारं नेतृत्व केलं याची हळहळ आहे. आज आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पवार साहेब आणि सुप्रियाताई भेटायला गेल्या. सकाळपासून बातमी आहे आणि त्या बातमीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चॅनलवरून सुरू झाल्या. मला पण प्रश्न विचारण्यात आले. मी स्पष्ट करू इच्छितो की काल जंतर मंतरवर अभिजित तिपकेला आणि त्यांच्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे ह्या स्वतः भेट द्यायला गेल्या होत्या. आणि पवार साहेबांचा आपल्याला इतक्या वर्षाचा अनुभव असेल की पवार साहेब ज्यावेळेला एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये आश्वासित करतात तेव्हा संबंधितांच्याबरोबर बैठक करण्याचा पहिला ते पुढाकार घेतात. काल या आंदोलनाचा भाग म्हणूनच त्यांनी आज देशाचे पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेतली आणि मला वाटतं विद्यार्थ्यांच्या असलेल्या प्रश्नाच्या संदर्भातून त्यांनी चर्चा केलेली आहे. ही करत असताना अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाबाबतीमध्येच फक्त ही भेट असेल अशी माझी खात्री आहे. आता याला एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्न, त्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आणि बाकीच्या प्रश्नाची जी चर्चा सुरू झालेली आहे, मी स्पष्ट करू इच्छितो. जर एनडीएच्या बाबतीमधली भूमिका असती तर मग महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मला वाटतं 27 जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं ती झाली नसती. एनडीएच्या विरोधामध्ये भूमिका आम्ही घेतली नसती. किंबहुना पवार साहेबांनी सुद्धा परवाच्या दिवशी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की झालेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होता ते चुकीचं आहे. हे आंदोलन चालू राहील आणि माझा त्याला पाठिंबा आहे. सुप्रियाताईंनी सुद्धा तशा प्रकारची भूमिका घेतली. आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली असल्यामुळे मला वाटतं की एनडीएच्या बाबतीमधला जर विषय असेल तर मग आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका का घ्यावी. मग विरोधात भूमिका घेतली नाही याचा अर्थ असा आहे की आम्ही त्याच्या प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याकडे नाही. या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रश्न अधोरेखित होतोय की कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत की कुठेतरी एनडीएमध्ये जात आहे आणि त्या अनुषंगानं अशा पद्धतीनं भेटीगाठी होत आहे. अचानक थेट सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनाच भेट घेतली नाही. देशाच्या प्रमुखाची, राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी अनेक वेळेला भेटी होतात ना. या भेटी झाल्या म्हणजे लगेच प्रवेशा संदर्भामध्ये आणि एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्न येतोच कुठे. मी आताही स्पष्ट केलंय एनडीएमध्ये जाण्याच्या बाबतीमधला कुठलाही चर्चा, कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही आणि सातत्याने कोणाची भेट झाली की लगेच एनडीएच्या मध्ये तुमचा प्रवेश होणार का याची चर्चा आता थांबवूया असं माझं कळकळीची विनंती आहे. देशभरामध्ये जोरदार आंदोलन सुरू आहेत. आज देखील आंदोलन सुरू होत आहे. उद्धव ठाकरे होते, शरद पवार, मनोज जरांगे अशा अनेक महाराष्ट्रातून मंडळी जात आहेत आणि पंतप्रधानांचा राजीनामा मागितला जातोय. अमित शहाचा देखील राजीनामा मागितला जातो. माझ्या माहितीप्रमाणे मी मागेही सांगितलं होतं संघटितपणे जर विरोध केला तर त्याची तीव्रता वाढू शकते. उद्या मला वाटतं की वंचित आघाडी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मुंबई बंदचा आवाज दिलेला आहे. मला वाटतं आज संध्याकाळी एखाद्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ असतील, मी असेल आणि आमच्या पक्षाचे काही प्रमुख लोक आम्ही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची काही प्रमुख एकत्रित बसण्याचा चर्चा करू. या आंदोलनाला पुढे कशा दिशा ठरवावी याच्या बाबतीमध्ये एखाद्या वेळा चर्चा आमची होईल आणि मला वाटतं की देशभरातून आता या आंदोलनाला पाठिंबा फार मिळतोच आहे. पण या आंदोलनाला ज्या पद्धतीने सत्तारूढ पक्षाच्या वतीने आतंकवादी किंवा अशा प्रकारची उपमा देऊन ज्या पद्धतीने त्यांचं असलेला टीका करण्याचा प्रयत्न होतोय त्याचा पहिला निषेध करतोय. मला वाटतं की अजूनही सरकारच्या आणि त्यांच्या असलेल्या प्रमुखांच्या डोक्यामध्ये या असलेल्या आंदोलनाच्या बाबतीमधला गांभीर्य नाही. ते फार गर्वात आहेत. परंतु आंदोलन तीव्र होईल त्यावेळेला मला 100% खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये त्याची तीव्रता तुम्हाला पहिल्या प्रथम दाखवायला आणि पाहायला मिळेल. आज आम्ही त्याची दिशा ठरवण्याचा सुद्धा प्रयत्न करू. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आंदोलन जसं लांबत जाईल तशा प्रकारच्या आंदोलनाची तीव्रता वाढेल अशी मला शक्यता वाटते. नाही, आता आम्ही आज संध्याकाळी बसायचं म्हणतोय. माझी आणि हर्षवर्धन सकपाळांची चर्चा झालेली आहे. आज संध्याकाळी बसून काही दिशा ठरवायची. माझं तर पहिल्यापासूनच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये
किंबहुना आपण सगळे विरोधक पक्षातले आपण प्रमुख लोक एकत्र बसून कुठलाही विषय असेल तर वेगवेगळा करण्यापेक्षा एकत्रितपणे केला तर त्याची दाहकता वाढू शकते आणि मला वाटतं की त्याचं निश्चितपणाने परिणाम सुद्धा होऊ शकतात. त्याच्याबद्दलची भूमिका निश्चित करण्याची निर्णय आम्ही 1-2 दिवसामध्ये घेणार आहोत. शशिकांत शिंदे साहेब, आज उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. उद्धव ठाकरे केजरीवालांना भेटतायत, इंडिया अलायन्सच्या मित्र पक्षांना भेटतायत, पण त्याचवेळी पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते जे इंडिया आघाडीमध्ये मोठे नेते आहेत ते पंतप्रधानांना भेटतात. मग याच्यामुळे महाविकास आघाडीतल्याच नेत्यांमध्ये, विशेषतः उपाटाच्या नेत्यांमध्ये एक अस्वस्थता निर्माण होती की हेच टायमिंग का होतं? नाही, मला असं वाटतं की 22 दिवसापासून जे आंदोलन चिघळलेलं आहे, पवार साहेबांचा ज्येष्ठ नेता त्या आंदोलनासाठी पुढाकार घेत असेल आणि देशाच्या पंतप्रधानांना भेटत असेल तर त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा बेबनाव होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. मला वाटतं की विरोधी पक्ष हा विरोधी पक्षाचं काम करत असतो. म्हणून मी मगाशी सांगितलं की पवार साहेबांची भेट ही राजकीय नसून काही मुद्द्यातून देशाच्या आणि राज्याच्या आत्ता असलेल्या प्रश्नाच्या संदर्भातून असू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा त्याची कल्पना आहे आणि जी काय भेट होईल किंवा काही चर्चा होते ती आमची नंतर त्याच्यावर सविस्तरपणे चर्चा होते. त्यामुळे गैरसमज होण्याचा प्रयत्न कुठं होणार नाही. आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होतीये. 3 वाजता सहकार मंत्री पत्रकार परिषद जाहीर करणार आहेत. तुम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मान्य होतील असं वाटतं तुम्हाला? यादी जाहीर करण्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे. कृषी मंत्री म्हणाले, आज सहकार मंत्री म्हणाले की अजितदादांच्या असलेल्या या दिनी या ठिकाणी आम्ही त्याप्रमाणे ती जाहीर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ती यादी झाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी निकष नियम बनवलेले आहेत ते बघून मग पुढचा आम्हाला निर्णय योग्य आहे का नाही याचा अभ्यास करावा लागेल. दिल्लीमध्ये आज जो प्रधानमंत्री मोदी और पवार साहब की मुलाकात हुई है, उसको लेकर कई कयास लगाए जा रहे हैं कि आने वाले दिनों में एनडीए में पवार पार्टी आ जाएगी. अरे, देश के कुछ सवालों के लिए, कुछ प्रश्न के लिए अगर एक ज्येष्ठ नेता देश के पंतप्रधान को मिलता है तो उसमें हर्जी क्या है? मेरे ख्याल से कल जो पवार साहब ने जंतर मंतर पे वहां के विद्यार्थियों के आंदोलन में अभिजीत जी को मिलकर पाठिंबा डिक्लेयर किया, उसके बाद उसमें रास्ता निकलना चाहिए. इसलिए अगर उन्होंने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब का अगर मीटिंग लिया होगा, उनकी बैठक हुई होगी, तो उसमें गलत ऐसा कुछ किया नहीं ऐसा मुझे लग रहा है. और उसका और तरीके से भी आप लोग सब देख रहे हैं कि एनडीए में अभी शामिल होने के लिए मीटिंग हो गई. क्या वो खुलेआम गए ना, ऐसा छुप के तो गए नहीं और खुलेआम जाके बातचीत की है और उसका फोटो भी रिलीज हुआ है. इसका मतलब है कि कुछ सवालों के लिए अगर गए होंगे तो उसका एनडीए से कुछ शामिल होने का कोई मतलब नहीं है. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी दिल्लीमध्ये आज जंतर मंतर ते सांगितलं की जर मुलांना विद्यार्थ्यांना लहान केले तर भाजपच्या नेत्यांना राज्यात फिरणं मुश्किल होईल. तुमची हीच भूमिका आहे? खरं म्हटलं तर कालची घटना ही पूर्णपणाची निषेधार्थ आहे. मी जे पाहिलेलं आहे, लाठीचार्ज तर मुलींवर करतच होते, परंतु त्या पोलिसांच्या किंवा काही लोक ज्या पद्धतीने काट्या हातात घेऊन होते ते नक्की पोलीस होते का याचा सुद्धा आता चर्चा व्हायला लागलेली आहे. म्हणजे स्वयंसेवक त्या पोलिसांच्या बरोबर लाठीचार्ज करत असताना पोलीस त्यांना अधिकार कसे देत होते? आणि ही हुकुमशाही आहे. माझं तर म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी अशा प्रकारचा अधिकार नसताना लाठीचार्ज ज्यांनी केला असेल त्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा. फोटो समोर आलेले आहे. तो फोटो समोर आलेल्यानंतर सुद्धा त्या लोकांना विद्यार्थी आणि तिथले लोक विचारतात तुम्ही पोलीसवाले आहेत काय, तुमचे बेल कुठे आहे, नंबर प्लेट कुठे आहे, नाव कुठे आहे, काही सांगत नाही, उलट त्यांना मारहाण करतायत. याचा अर्थ ह्या प्री प्लॅन या ठिकाणचा असलेला घटना होती. हे चिरडून टाकायचं. पोलीस यंत्रणा कदाचित पोलीस यंत्रणा ही भावनिक होईल आणि त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करेल का काय, आंदोलन करण्यावर कारवाई करेल का नाही ही शंका असल्यामुळे काही लोकांना असं तयार केलं का काय आणि हे आंदोलन करण्याच्या विरोधामध्ये त्यांना